तळोजा येथील बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह तिच्याच घरात पोटमाळ्यावर सुटकेसमध्ये आढळून आला आहे. या प्रकरणी तिच्याच शेजाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. अर्पिता अमलेश शर्मा ही 2.5 वर्षाची चिमुरडी आपल्या कुटुंबियांसह तळोजा देवीचा पाडा येथे राहत होती. मंगळवारी दुपारी 12:30 वाजता हर्षिता खेळण्यासाठी बाहेर गेली. त्यानंतर ती घरी परत न आल्याने तिचा शोध घेतला, मात्र ती काही सापडली नाही. त्यामुळे हर्षिता हरवल्याची तक्रार तिच्या आईवडिलांनी तळोजा पोलीस ठाण्यात दिली होती. बुधवारी हर्षिताचा शोध सुरू होता. गुरुवारी हर्षिताच्या घराच्या पोटमाळ्यावरून दुर्गंधी येऊ लागली. ही दुर्गंधी सुटकेसमधून येत असल्याचे घरातल्यांच्या लक्षात आले. सुटकेस उघडल्यावर त्यात हर्षिताचा मृतदेह आढळून आला. हे पाहताच हर्षिताच्या आईने हंबरडा फोडला. या घटनेनंतर तळोजा पोलीस गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू करण्यात आली. या घटनेनंतर नवी मुंबई परिमंडळ 2चे अमित काळे घटनास्थळी दाखल झाले. या खून प्रकरणाचा उलगडा झाला असून शेजाऱ्यांसोबत झालेल्या भांडणाचा राग शेजाऱ्याने चिमुरडीवर काढला. त्याने हर्षिताचे अपहरण करून तिचा गळा आवळला व सुटकेसमध्ये भरून आईवडिलांच्याच घरात मृतदेह तिचा लपवला. पोलिसांनी 24 तासात आरोपीला अटक केले आहे. आरोपीला मोबाईल गेमिंगचा नाद होता. त्यात तो 42,000 रुपये हरला होता. हर्षिताच्या आईचे व आरोपीच्या पत्नीचे मुलांच्या खेळण्यावरून भांडणं झाली होती. ही संधी साधत पीडित मुलीच्या वडिलांकडून मुलीचे अपहरण करून खंडणी मागण्याचा प्लॅन केला. मात्र मुलगी बेपत्ता झाल्याची पालकांनी तक्रार केल्याने इमारतीच्या आसपास पोलीस ये जा करत होते. त्यामुळे संबंधित आरोपीने मुलीचा गळा आवळला व मुलीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून पीडित मुलीच्या घराच्या पोटमाळ्यावर ठेवला, अशी कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. मोहम्मद अन्सारी असे आरोपीचे नाव आहे. लहान मुलीचा अशा प्रकारे झालेल्या हत्येमुळे परिसरात खळबळ माजली आहे. 25 तारखेला तळोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माऊली कृपा बिल्डिंग मधली दुसऱ्या माळ्यावर राहणारे श्री अमरेश शर्मा यांच्या 3 वर्षाची मुलगी मिळून येत नसल्याबाबत त्यांनी तळोजा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार 25 तारखेला संध्याकाळी आपण अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्या मुलीचा शोध घेण्यासाठी 5 तपास पथकं तयार केली होती. डॉग स्क्वॉड पाचारण करण्यात आला होता. तथापि त्या मुलीचा शोध लागत नव्हता. काल संध्याकाळी 11च्या दरम्यान तळोजा पोलिसांना माहिती मिळाली की त्या मुलीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी जे टॉयलेट आहे त्या टॉयलेटच्या सज्जावर एका रेक्झिन बॅगमध्ये मिळालेला आहे. त्या अनुषंगाने तात्काळ तळोजा पोलीस तिथे पोहोचले. पाहणी केली असता एका निळ्या रेक्झिनच्या बॅगमध्ये तिचा मृतदेह मिळून आला. या संदर्भात आपण खुनाच्या कलमाची वाढ केली त्या गुन्ह्यामध्ये. मृतदेह पोस्टमॉर्टम करता पाठवून त्याचं पोस्टमॉर्टम केलेलं आहे. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी त्या बिल्डिंगमध्ये राहणारे सर्व साक्षीदारांकडे तळोजा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विचारपूस केली. या सगळ्या इंट्रोगेशन दरम्यान त्या मयत मुलीच्या घरासमोरील घरामध्ये 1 रूमच्या घरामध्ये राहणारा मोहम्मद अन्सारी यांनी कबुली दिली की या मुलीचा खून त्याने केलेला आहे आणि तो मृतदेह त्यांनीच त्या बॅगमध्ये स्वतःकडच्या बॅगमध्ये लपवला. आणि जेव्हा मयताची आई, सगळे कुटुंबीय तिचा शोध घेण्यासाठी घर उघडं ठेवून बाहेर निघून गेले होते, तेव्हा त्यांनी गुपचूप ही बॅग लपून ठेवली होती त्यांच्या टॉयलेटच्या सज्जावर. हा मोहम्मद अन्सारी हा मूळचा झारखंड राहणार आहे. तो स्लायडिंग विंडोचं काम करतो. त्याला अटक करून पोलीस कस्टडी रिमांड मागण्यात येणार आहे आणि ह्या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगत हे करत आहे. मध्ये सांगितलेलं आहे की त्याच्या बायकोचं आणि मयताच्या आईचं मुलांच्या खेळण्यावरून वाद व्हायचे सारखे, त्याचा राग त्याच्या मनामध्ये होता. त्याचप्रमाणे आरोपी याला झुपी नावाच्या मोबाईल गेमिंग ॲपचा शौक होता. त्यामध्ये तो 42,000 रुपये हरला होता. ह्या सगळ्याच्या टेन्शनमध्ये तो असं सांगतो की त्यांनी या मुलीला असं ठरवलं होतं मारायचं आणि त्यानंतर तो मृतदेहाची विल्हेवाट लावायची आणि तिच्या वडिलांकडे खंडणीची मागणी करायची. तथापि जेव्हा मुलगी मिळून येत नसल्याचं कळल्यानंतर तिथं पोलीस आले आणि त्याला ही बॅग बाहेर कुठं नेण्याची संधी मिळाली नाही.
त्यामुळे तिने ती बॅग समोरच राहत असलेल्या मैताच्या घरामध्ये टॉयलेटच्या सज्जावर लपवली.